नमस्कार सर्वांना। आम्ही काल रात्री गेलो होतो बॉम्बे ढाबा इथे। हा भिवंडी बायपास आणि ठाण्याच्या मध्ये येतो। बड्डे सेलिब्रेशनसाठी गेलो होतो। बड्डे सेलिब्रेशन होता बहिणीच्या मुलाचा, कृष्णा। त्यासाठी ती लोक यायची होती म्हणून आम्ही थोडं फिरत होतो। गोजिरीचे सारखे प्रश्न चालू होते, हे काय ते काय, नवीन नवीन दिसत होतं सगळं। नंतर तिला सगळी खेळणी दिसली, पण त्यातली काही खेळणी बरंच बंद होती। पाळण्यात वगैरे बसली ती, मजा गेली, पण तिथून निघायचंच नव्हतं तिला। ढाबा छान आहे, लहान मुलांना खेळायला भरपूर गोष्टी आहेत, पण काही आम्ही गेलो तेव्हा बंद होतं। काही याच्यामध्ये बसली ती। नंतर पप्पाला पण बोलत होती मला याच्यात बसायचं, त्याच्यात ती गाडीमध्ये पण बसली होती। त्याचा व्हिडिओ नाही टाकला ती बसताना। भरपूर गोष्टी होत्या। ट्रेन बंद होती, ट्रेनमध्ये बसायचं होतं तिला। पण तिथे सगळ्या गोष्टी लहान मुलांच्या। नंतर आम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी इकडे आलो। सगळे आल्यानंतर बड्डे सेलिब्रेशनसाठी केक आणला होता, तो केक पहिले काढून घेतला। त्याला चॉकलेट केक आवडतो म्हणून चॉकलेट केक आणला होता। बाकीच्यांच्या गप्पा चालू होत्या। छान वाटत होतं एकत्र जमल्यावर। असं कधीतरी फॅमिली गेट टुगेदर पाहिजे। बड्डेच्या हिशोबाने काय होईना तसे जमतात सगळे। नंतर केक कटिंग केला। केक किती छान आहे बघा। काही फोटो सेशन पण केलं, केक कटिंग केला। ढाबा तसा छान आहे, कधीतरी जायला। पण इथे नॉनव्हेजची टेस्ट छान आहे, पण जेवण तसं पाहिजे तसं टेस्ट आम्हाला व्हेजमध्ये मिळाली नाही। गोजिरीचं म्हणणं होतं माझाच बड्डे आहे, मी केक कट करणार। कृष्णा दादाचा बड्डे नाही, माझा बड्डे। तिला केक फार आवडतो, तसं लहान मुलांना आवडतातच केक म्हटलं म्हणजे। असं छान केक कटिंग करून घेतला। नंतर सर्वांनी केक खाल्ला आणि फोटो सेशन पण केलं। फोटो काढले, भरपूर फोटो काढले। काही फोटो मी याच्यामध्ये टाकले आहेत, पण सगळे काही टाकले नाही। भरपूर फोटो आहेत। त्यानंतर आम्ही जेवण केले आणि आम्हाला घरी नंतर आम्ही तिथून निघालो। घरी येईपर्यंत आम्हाला 1:30 पावणे 2 झाले होते। छान बड्डे सेलिब्रेशन झालं आहे। चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा। असं झालं आहे आमचं बड्डे सेलिब्रेशन। सगळे खूप खुश होते, आनंदी होते। बड्डे बॉय तर खूपच खुश होता।